श्रोते हो नमस्कार. आज स्वामींची एक अनुभूती ऐकूया. गाडी अक्कलकोटला आली. साहेब उतरले, बाई पण उतरल्या. आलं एकदाचं तुझं अक्कलकोट. साहेब पुटपुटले व म्हणाले, आता हे सामान कोण नेणार? राहायची सोय, गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो, मला यायचं नव्हतं. या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलं. आता बस की, त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेलं धावत आला. सामान न्यायचे? साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले. बाईच म्हणाल्या, न्यायचंय, पण गर्दी दिसतेय. कुठं राहायचं ठरलं नाहीये. कोण तुम्ही नेणार का? हा! साहेब संशयानं अजूनही पाहत होते. बाईंना म्हणाले, कोण कुणास ठाऊक माहीत नाहीये. तू लागलीस बोलायला. जी, मी भराभर घेऊन जातो बघा. छान राहायची सोयबीक होईल. मग घे सामान, बाई म्हणाल्या. घे सामान काय? कोण रे तू आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल, साहेब म्हणाले. तो वयस्कर गृहस्थ हसला. माझं नाव नरसू. म्या कशापायी फसवेन? फसलेच समजेत देवा. कोणी शहाणा नाही, मग म्या मार्ग दाखवतो. चला तर, असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं. बाई साहेबांना हळूच म्हणाला, आता गप्प बसा. किती गर्दी आहे, सोय झाल्याशी मतलब. एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनं त्यांची व्यवस्थित सोय लावली. साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं. सोय लागताच त्यानं विचारलं, पायाला काय झालंय जणू? 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला. हाडांचा चुरा झाला. ऑपरेशन झालं होतं, पण पाय अधू झाला, बाई म्हणाल्या. नरसू साहेबांच्या पायानजीक बसला. त्याच्या डोळ्यात करुणा दाटली. स्वामी बाबाची कृपा म्हणून आलायसा नव्हं? तो म्हणाला. ते ऐकून साहेब उसळले. कसले स्वामी, कसलं काय? माझा विश्वास नाही आहे, ह्याच्यासाठी आलो इथं. मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरची शपथ घातली म्हणून मी नास्तिक आहे. जा बाई, आता दर्शन करून ये, मी पडतो, कटकट आहे. जा तुम्ही बाई, मी थांबतो हातच. साहेब, तुमचा पाय मालिशनं बरा करतो, नरसू म्हणाला. नको रे, आहे ते बिघडवशील, साहेब म्हणाले. मी येते जाऊन, बाई म्हणाल्या व गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला. जसा पाय चोळत गेला तसं साहेबांना निद्रा लागली. थोड्या वेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं. त्यांनी पाहिलं, उशापाशी नरसू होता. सहज पायाकडे लक्ष गेलं. काहीतरी पान बांधून पट्टी बांधलेली. साहेब क्षीण आवाजात म्हणाले, नरसू, पाणी हवे. त्यांनी लगबगीनं पाणी आणलं. आधार देत स्वतः पाणी पाजलं. बरं वाटेल बघा आता तुम्हाला. लई प्रवास झाला ना म्हणून, नरसू म्हणाला. बरं वाटतंय. चहा मिळाला तर बरं होईल. हा, आणतो ना, म्हणत गडबडीनं गेला. चहा आणला. पुन्हा आधार देत चहा पाजला. साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं व म्हणाले, नरसू, तुझ्यात देव आहे खरा. हाच देव. आणि लोक मूर्खासारखे मंदिर मठातच टोम वाजवतात. कुठले बाबा, स्वामी. बराबर आहे, नरसू म्हणाला. त्यो नांदतो मंदिरात, मठात, पर स्पंदतो हृदयात. यावर साहेब हसले, म्हणले, भोळा आहेस. तू इतकं केलंस तोच देव. आधी संशय घेतलात, नरसू म्हणाला. साहेब लगेच उत्तरले, तसं वागावं लागतं, फसवणूक होते, नरसू हसला. बराबर आहे. माणूस हर घडी फसतो, त्याला उंगत नाही, समोर असून बी. तो उठत म्हणाला, बरं जाऊ का? झालं काम माझं. साहेबानं त्याचे हात पकडले. का चाललास? बस. तो म्हणला, हाय म्या हातच कायमचा. पर नाही, अजून कोणीतरी आल्यालं असल नवं, त्याचं बघायला हवं. आणि हे बोलून नरसू वळाला. बाई घाईघाईनं वर आल्या. नरसू कुठे? साहेब म्हणाले, गेला तो. बाई तिथंच कोसळल्या, रडायला लागल्या. साहेबांना कळेना. ते उठले. पायातील कळ गेलेली. आश्चर्य वाटलं. तिला सावरत विचारलं, काय झालं? काही चोरीला गेलं? बाईंनी पाहिलं. काय विचारता हे? हो, गेलंय चोरीला, मीच गेली आहे. मी मठात गेले, तिथं नमस्कार केला आणि स्वामी मुखवट्यात नरसूची मूर्ती. कितीतरी वेळ. साहेब मटकन खाली बसले. सगळं आठवलं त्याचे बोल. म्या हातच, हाय हातच कायमचा. समोर असून बी ओळखत नाही. आपण बोललो, तुझ्यात देव आहे, मठात मंदिरात नाही. तो उत्तरला, मठात मंदिरात नांदतो, हृदयात स्पंदतो. साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला. देव असाच भेटत असतो, पण अहंपायी दिसत नाही. म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते. ह्या विचारात नरसूचा चेहरा आठवला.
एकदम नरसू हे नावही विजेसमान चमकून गेलं. स्वामी म्हणायचे, मी नृसिंह भान बरे. हे जाणवताच साहेबांचा बाण फुटला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अंतःकरणातून त्यांनी हाक मारली, स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.